मंडळी, ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी त्याची स्थिती बदलतो. 9 ग्रहांमध्ये शनीला सर्वात क्रूर ग्रह मानला जातो. तसंच कर्मफलदाता आणि न्याय देवता म्हणून या शनी ग्रहाला मानलं जातं. शनी आता आपली चाल बदलत आहे. शनी जेव्हा चाल बदलतो तेव्हा सर्व मानवी जीवनावर त्याचा परिणाम दिसून येतो. शनी गेल्या वर्षी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभराशीत विराजमान झाले आहेत. ते वेळोवेळी नक्षत्र बदल करत आहेत. 12 मेला शनीनं पूर्वा भाद्रपदाच्या द्वितीय स्थानात प्रवेश केला आहे. याचा परिणाम काही राशींना सकारात्मक तर काही राशींना नकारात्मक मिळेल. 12 पैकी 3 राशींच्या आयुष्याच्या वळणावर शनिदेवाच्या नक्षत्र बदलामुळं वादळ येणार आहे. त्या राशींना बरंच नुकसान आणि हानी सहन करावी लागेल. तसंच संघर्षही करावा लागेल. कोणत्या आहेत त्या 3 राशी जाणून घेऊयात. वृषभ. शनिदेवांच्या नक्षत्र बदलामुळं वृषभ राशीला हा काळ घातक ठरणार आहे. या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल. या व्यक्तीवर शनिदेवाची वक्र दृष्टी पडेल. 12 मे ते 18 ऑगस्ट या काळात तुम्ही कुणालाही पैसे उधार देऊ नका, कारण ते परत मिळू शकणार नाहीत. वडिलोपार्जित संपत्तीबाबत वाद होऊ शकतात. तसेच कुटुंबातही काही मुद्द्यांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं दक्ष रहा. पुढची राशी आहे तूळ. शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन तूळ राशीला वाईट फळ देणारा आहे. विद्यार्थी वर्गाला हा काळ कठीण जाईल. या काळात तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागेल. तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात वादात अजिबात पडून चालणार नाही, कारण तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे. कोणतीही कामं करताना ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सावध राहा. कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी नक्षत्र परिवर्तनाचा फटका बसणार आहे. त्यामुळं कुंभ राशीच्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. या काळात दुखापत होऊ शकते, त्यामुळं वाहन वेगावर नियंत्रण ठेवावं. तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यवसायात पैशाची हानी होऊ शकते. तुम्ही अनोळखी व्यक्तीवर अजिबात विश्वास ठेवू नये. तुमची फसवणूक होऊ शकते. तर या 3 राशी आहेत ज्यांनी येणाऱ्या काळात खूप काळजी घेणं गरजेचं आहे, कारण शनीची वक्र दृष्टी या 3 राशीच्या लोकांवर पडणार आहे.